Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। मराठा विजय झाला, आज विजय झाला, सुखी झाला। मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन संपून 6 दिवस झालेत। सरकारनं जरांगेंच्या मागण्यांनुसार शासन निर्णय केला। त्यात नमूद केले की हैदराबाद गॅझेट लागू करणार, पण आता या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। तसेच मंत्री छगन भुजबळ, ओबीसी नेते लक्ष्मण हाके नाराज झाले आहेत। अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की मराठा आणि कुणबी एक करता येणार नाहीत। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर सरकारनं GR काढला। त्यात नमूद केलं, मराठवाड्यात ज्यांच्या निजाम काळात कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र वितरित करणार। तसेच ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनी ज्यांचं प्रमाणपत्र आहे त्यांच्या नात्यातील व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र घेऊन अर्ज करता येणार आहे। पण आता मराठवाड्यातील सर्वच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वितरित होणार का, यावरून विविध चर्चा सुरू आहेत। एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की आम्ही एक कमिटी स्थापन केली, आम्ही सर्वच मागण्या मान्य करू शकत नाहीत। तसेच या सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून कराव्या लागतात। त्यामुळे राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेल्या GR मुळे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहेत। पण जरांगे म्हणतात की हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्वच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, पण हे असं करता येत नाही। पण हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार काही जणांच्या नोंदी या कापू कुणबी म्हणून आढळल्या आहेत। म्हणून जो कोणी कुणबी असेल किंवा त्यांचे नातेवाईक पूर्वज कुणबी असतील त्यांना शासनाच्या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। तसेच त्रिसदस्यीय जी समिती आहे ती या सर्व बाबी पडताळणी करेल आणि प्रमाणपत्र वितरित करेल। पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिलेल्या आरक्षणाचं काय झालं, असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला, तेव्हा शिंदे म्हणाले की जरांगेंची मागणी ही मराठवाड्यासाठी होती। त्यांनी वाशीमध्ये सरकारनं काढलेली अधिसूचना वाचली। त्यांचं म्हणणं होतं की मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, पण आम्ही असं करू शकत नाही, हे बेकायदेशीर आहे आणि कोर्टात टिकणार नाही। तेव्हा जरांगे शिंदेंना म्हणाले की सरकारने वेळ घ्यावा आणि कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी, आणि तेव्हा वाशीत दिलेलं आरक्षण अजूनही सुरू आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान शिंदेंच्या निवेदनावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।